हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. के के बागफोला जाऊन कट करत असताना सुरेख शॉट आहे महेश पाटीलचा. चेंडू भरपूर वेगानं चालला पॉईंट बाउंड्रीच्या दिशेनं. मयूर तेवढ्याच वेगानं पोहोचलेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत पहिला 2 धावा टीम खिडकालीच्या. खिडकाले विरुद्ध देसाई अशी मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. अंतिम लढत आहे पहिल्या फेरीतील. सामने लॉट प्रमाणेच असणार आहेत, फक्त आपण ऍडजस्टमेंट केली आहे. मागे पुढे नक्कीच संघ खेळले आहे त्या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. षटकातील पुढील चेंडू बादलचा चांगला आहे, गती कमी केली, खाली राहिला चेंडू अष्टांच्या मागे. डॉट बॉल आला. षटका दरम्यान मार्गस्थ असताना पहिलं पॉवर प्लेचा हा देखील 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बादल पुढील चेंडू तो विकेट ना फटका सुंदर आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. मिळतील धावा महेश पाटीलला 6. दरम्यान काही दिग्गज आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. नक्कीच देसाई गावचे सन्माननीय आपण पाहुणे देखील आपल्या व्यासपीठात उपस्थित आहेत. देसाईचे उमेश भोईर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्यानंतर खिडकालीचे वसंत घरत यांना देखील साहिल प्रतिष्ठानच्या माध्यमातून नक्कीच ही भावपूर्ण श्रद्धांजली आपण देत आहोत. तुम्हाला टी व्ही स्क्रीनवरती नक्कीच कटआउट्स पाहायला मिळतील. समोर खेळला विषप मध्ये पाठवता बॉलरीत नितीनने प्रयत्न केला चेंडू उडवण्याचा, मध्ये चेंडू भरपूर वेगानं चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4.
अजून एक चांगला फटका आहे तिकडे फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धावा 4. तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला धावा ऐकून पाहायला मिळतात 18 वरती धावपलक. एक चांगली सुरुवात जी नक्कीच सुरुवात मात्र आवश्यक होती ती सुरुवात आता मात्र करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील सोबत योगेश पवार आहेत. संघाची धावसंख्या 18 वरती धावपलक आहे. मंजून म्हात्रे आलेत सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू फुल टॉस. तसं मात्र जास्त काय फायदा घेतला नाही या हाल काय तरी नक्कीच पुश करत असताना स्ट्रायकिंग एंडला महेशला आणलं जातं कारण का योगेशला माहिती आहे की महेश चांगली बॅटिंग करतोय. नक्की त्याच्या बॅटमध्ये चांगले चेंडू येत आहेत आणि चांगले तो मिडल करतोय. त्या अनुषंगाने नक्कीच गेम प्लॅन खूप महत्त्वाचे असते क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. ते गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये टीम खिडकालीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आहे 19 आकड्यावरती धावपलक आहे. पहिल्या इनिंगमध्ये या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना संघ खिडकाली नक्कीच देसाई जवळचे 2 संघ आहेत. दोघांचे डावपेच दोघांना भरपूर चांगले माहिती आहेत. मॅच चांगली होणार आहे. मंजूर म्हात्रे यावेळेचा फटका सुंदर आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. लॉंग बिग वे बिग 6 महेश पाटीलचा हा तडाखा आहे. स्कोरिंगचं थोडंसं काम बघायचं आपण. नक्कीच बिपिनजी दुबे यांना आपण ब्रेक देतो. मनोज रसाळ ॲज अ स्कोरर. इनसाइड आउट फटका हवेत आहे. टायमिंग या दरम्यानचं भरपूर सुंदर आहे. हितेश वर फक्त बघत राहतील. चेंडू मात्र स्ट्रायकावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द डे. सुंदर फटका महेश पाटीलचा. अजून एका दमदार षटकार.
दरम्यान अजून एक चांगला फटका आहे. नटराज स्टाईलने खेळलेत. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हायलाइट क्रिकेट आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये टीम खिडकालीचा. आणि खास करून अप्रतिम बॅटिंग आता मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज महेश पाटील. थर्टी 35 वरती धावफलक. काय क्रिकेट खेळला जाते मैदानाच्या आतमध्ये. महेश पाटील जो दमदार खेळ करतोय. चांगला चेंडू. आताचा चेंडू चांगला. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क मात्र झाला नाहीये. येत असताना हा चेंडू या दरम्यानचा डॉट बॉल. धावा एकूण स्कोर बरोबरती 35-35. तर आपल्याला नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हितेशनं प्रयत्न केला मात्र चेंडू त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश पाटील जो मैदानाच्या चारही बाजूनं आता मात्र आक्रमण करत असताना चौफेरी फलंदाजी होत असताना महेश पाटीलची. चला वेळ कमी घ्या प्लीज. देसाई संघ थोडं सहकार्य करा. हा सेमीफायनल देखील आपल्याला खेळायचे. गोलंदाज दिलीप पाटील थर्ड ओव्हरमध्ये. पवारसाठी मात्र पवार सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. फेक कुठे केली आहे. फेक मात्र भरपूर चुकीची आहे. नक्कीच बॅकअप नसतं तर अजून काय धावा नक्कीच मिळाल्या असत्या. इथनं धाव मिळेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 आकड्यावरती. मनोज रसा नक्कीच जे ऑफिशियल गुणसंख्या लेखक आहेत. सुंदर नक्कीच त्यांची अप्रतिम दर्जेदार लेखणी आपल्याला पाहायला मिळते. हाय राईटने नक्कीच आपण बघतोय हाय स्कोरवरती आहेत. हेलिकॉप्टर शॉट आहे समोर. विशप मध्ये बॅक टू द बॉलर हिट. फ्लॅटेड फटका आहे. धावा चांगला मिळतील. सिक्सर. चांगली बॅटिंग. आताचा चेंडू चांगला. आता नक्कीच मला लेग ब्रेक अप ब्रेक पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर मैदानात शॉटमध्ये दिलीप पाटील. फिरकीची गिरकी पाहायला नक्कीच मिळणार आहे. 44 इंडिव्हिज्युअल धावा महेश पाटीलच्या. समोर देसाई आहे. त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. तसा खेळ करत असताना अजून एक चेंडू चांगला धरवता मात्र लाईन करावे. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला धावफलक 47 वरती धावफलक पाहायला मिळेल. फिरकीपट्टू दिलीप पाटील. साकिंग इनला महेश आहेत. आताचा चेंडू देखील चांगला आहे. आताचा चेंडू देखील चांगला आहे. लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. ब्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. असे नक्कीच चेंडू टाकण्यासाठी तर जाणलं जातं दिलीप पाटीलला. ज्याच्याकडे भरपूर प्रचंड वर्षाचा अनुभव आहे. तोच जरा तीच ताकद देसाईसाठी जेव्हा जेव्हा नक्कीच ते येतात तेव्हा तेव्हा नक्कीच त्यांचा तसाच खेळ पाहायला मिळतं. अप्रतिमा खेळाडू आहे.
पुढील चेंडू बागफुला जाऊन स्लाइस केला, फटका हवेत आहे. मिसामिंग शॉट हिमांशु म्हात्रे, फिल्डिंग चांगली झाली असून फेक करे पण दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर सुंदर. 2 धावा आहेत ना मेदल. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49. 49 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 49 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. आता देखील चेंडू चांगला आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, दांडी गोल केली जाते. इथना फलंदाज महेश पाटीलची खेळाडू बाद. यस दीजिए. थँक्यू सो मच. डीज आहे. एकूण षटका संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस आमचे मनोज रसाळ मात्र आम्हाला सुंदर माहिती देत असताना संघाची एकूण धावसंख्या 49 वरती ऑफिशियल गुणसंख्या लेखक नक्कीच सुंदर त्यांना माहिती आहे आणि सुंदर माहिती देत असताना 46 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या दरम्यान महेश पाटीलना न्यू बार्टर मैदानाच्या आतमध्ये इथे शाले दावेचा हा फटका सुंदर आहे. आकाश पाटील तिकडे उपस्थित आहे. चेंडू चिरतून फेक करे बंद इथे वेगाला 2 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर सुंदर आहे. योगेश पवार जो सलामीला आला, सलामीवीर फलंदाज. सलामीला येत असताना फलंदाजी अप्रतिमाने दर्जेदार केली महेश पाटीलनं, ज्यासाठी महेशला जाणलं जातं तशीच फलंदाजी पाहायला भेटली. प्रवीण म्हात्रे स्लाइस करत असताना फटका हवेत खेळलेत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. आउटफील्ड फास्ट आहे. पोहोचले आहेत हिमांशु म्हात्रे. फिल्डिंग सुंदर होते. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 53. 53 धावा स्कोर बोर्ड वरती. देसाई विरुद्ध खिडकाली. जिंकणाऱ्या संघांना लगेचच खेळायचा आडिवली टीम सोबत. या गोष्टीची नोंद घ्यावी. फटका सुंदर आहे. पोलचा खेळ आहेत. तिकडे फिल्डर हितेश्वर फक्त बघत राहतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मिळतील पवारला धावा 6. धावफलक 59. मोठी धावसंख्या पाहायला मिळणार आहे.
ज्या अनुषंगानं खेळ करत असताना बाकफुटला जाऊन स्लाइस केलाय. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. हिमांशु महाद्रे चूक होणार नाही. योगेश पवारला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. टीम खिडकालीला धक्का दुसरा. धावफलक 59 वरती. तेजस पाटील आलेत नवीन फलंदाज. प्रवीण म्हात्रे. रिवर्स कॅच होता. 0-8चा संपर्क नाही. फिल्डिंग दरम्यान विकासची चांगली झाली. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत दावीद वेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60. अजूनही यशवंतर एका षटकाचा खेळ बाकी असणार आहे. हा 4था षटक आहे. प्रश षटकामध्ये बादलनं धावा खर्च केला 18. दुसऱ्या ओव्हरमध्ये मजून धावा खर्च केला 21. दिलीपनं कमबॅक केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये दिलीपनं धावा खर्च केला 10. महेशची विकेट देखील त्यांनी घेतली. ती महत्वाची होती. आता मात्र हितेश सज्ज केल्यासाठी पुलचा हा फटका आहे. पॉवरफुल आहे. पाठवला चेंडू हा देखील मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेशच्या बॅटमधून षटकार पहिला.
देखील चेंडू चांगला, काय गोलंदाजी केली या दिलीप पाटीलनं अक्षरशः थांबून ठेवला आता मात्र खिडकाली संघाला. ज्या खिडकाली संघाचा धावपलक नक्कीच च्या वेगानं सुसाट मात्र वेगानं धावून झाला होता. एक्सप्रेसवर नक्कीच एखादी दरम्यान कार धावून जाते खूप वेगानं स्पीडनं, आणि आता मात्र स्पीड ब्रेकर हा मोठा स्पीड ब्रेकर आहे, त्याचं नाव आहे दिलीप पाटील. तो मात्र इथनं अक्षरशः थांबवतोय संघ खिडकालीला. अजून एक धक्का. सुयोग आलेत न्यू बॅटर. धावसंख्या आता मात्र थांबली अक्षरशः 66 वरती. आता मात्र नक्कीच इथनं काही धावा मिळतील. मागच्या चेंडूवरती काही धावा आल्याच नव्हत्या. फेक देखील चांगली आहे. धाव मात्र एकच मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. जरा जोरदार टाळ्या होत्या खास करून दिलीप पाटीलसाठी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. सुंदर आणि अप्रतिम गोलंदाजी दिलीप पाटील. त्यांनी फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये खर्च केली. 3 विकेट घेतल्या आणि नक्कीच तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या. तिथे देखील त्याने 1 विकेट घेतली होती. म्हणजे एकूण त्यानं 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. 11, 4 विकेट घेतल्या आणि कमबॅक करून दिलं जय वागेश्वर देसाई टीमला. एकूण धावा मात्र नक्कीच बनवल्या गेल्या 67. 5 खेळाडू बाद 68चं टार्गेट आहे या मॅचमध्ये जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई टीमला हा सामना जिंकण्यासाठी. जिंकणाऱ्या टीमला लगेचच सामना अडवली संघासोबत खेळायचा आहे 4 ओव्हरचा. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. DJ
हॅलो. तर चौकार येत असताना दरम्यान फलंदाज मुरेश्वरच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफलक एकूण 11 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतं. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना पहिलं जशास तसं प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच आता मात्र सुरू झाला. जय वागेश्वर देसाई संघ देखील तेवढाच ताकदीचा बलाढ्य हा संघ आहे. या देखील टीमकडे चांगली फलंदाजी आणि ऋतिक प्रयत्न करतोय या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 11 वर. धावफलक षटकातील पुढील चेंडू ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट नववा पिच आहे समोर खेळत पाकछोटा बॉलर हिट स्क्रीनच्या दिशेनं बरोबर चेंडू खेळाडू कक्षामध्ये येत असताना हा षटकार. संघ ऑलरेडी अजून भरपूर मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला बोर्डवरती एकूण धावा 17 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. बादलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या आणि आता मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या डावामध्ये टार्गेट एकूण या मॅचमध्ये 68चा आहे. 67 तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 17. गोलंदाज शनिदास गोलंदाजी मार्कवरती. फिल्डिंग मध्ये नक्कीच काहीसा बदल करत असताना आणि करावा देखील लागेल. ज्या अनुषंगाने सामना आपल्याला महत्वाचा पाहायला मिळतो. चेंडू डाव्या स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल्स आपल्यापर्यंत आला आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. संघाची एकूण धावसंख्या 18 या आकड्यावरती धावफलक आहे. 18 इन अ बोट 18 धावा स्कोर बोर्डवरती. षटका दरम्यानचा दुसरा पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आहे. पुढील चेंडू शनिदास पिछे फटका देखील हवेत खेळले. तिकडे फिल्डर भरपूर वेगानं पोहोचलेत आणि अप्रतिम फिल्डिंग आणि फलंदाज बाद. परतावा लागेल आकाश पाटीलला मैदानाच्या बाहेर. लागणारा जय वागेश्वर देसाईला धक्का पहिला. यस दिजे धक्का लागत असताना हा पहिला. टार्गेट मोठा आहे आणि मोठा आणि चांगला खेळ करावा लागणार आहे या मॅच मध्ये. शनिदासचा हा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो आणि फलंदाज आता मात्र स्वतःहून इथं मैदान सोडत असताना, कारण का मोरेश्वरला माहिती की चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच झालाय, त्याला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा बॅक टू बॅक धक्का दुसरा जे वागेश्वर देसाईला.
बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना शनिदासची भरपूर सुंदर गोलंदाजी. हिमांशू म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी हा एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे टीम देसाईचा. संघाची धावसंख्या आता मात्र 18 वरती थांबली. ज्या अनुषंगाने शनिदास गोलंदाजी करतोय. विकेट गोलंदाजी केली जाते. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 17 बनवल्या होत्या. टार्गेट 68च्या मॅचमध्ये 5 ओव्हरची ही मॅच चांगली मॅच होणार आहे. चांगला संघर्ष, चांगला खेळ, चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन टीममध्ये कडा संघर्ष होणार आहे. चांगला चेंडू प्लेसमेंट देखील तेवढी चांगली. खराब फिल्डिंग झाली. फील्ड फास्ट आहे. चेंडूमध्ये भरपूर वेगानं चालला. पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं तिकडं फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत 3 धावा इथनं कंप्लीट करत असताना हिमांशू म्हात्रे आणि फलंदाज विकास पाटील 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 21. 21 धावा स्कोर बोर्डवरती. भागीदारी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये सुरू आहे. मॅच महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे आणि इथनं जास्तीत जास्त चांगला खेळ, चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला. करावा देखील लागेल. टार्गेट मोठं आहे. मोठं टार्गेट जेव्हा असतं तेव्हा चांगला खेळ होणं गरजेचं आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. थर्ड अंपायर आदरमान जायचे मैदानाच्या मध्ये लगेचच. तिसरे पंच धनाजी टोकरे. आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. करण करण मडवी झाले तिसरे पंच. शनिदास आदरमानचा हा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतोय. अपील तर आहे मात्र अंपायर आपल्या जागेवरती स्तब्धपणे उभा आहेत. कुठल्या प्रकारचे रिॲक्शन त्यांची नाहीये. आला चेंडू डॉट. चांगली चांगली गोलंदाजी आता मध्ये शनिदास करत असताना किती चांगला कमबॅक झाला बघा दरम्यान या षटकामध्ये. धावा ऐकून 22 आहेत. हा देखील चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. अंपायरचा लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत आला. धावीतनं अजून एक मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. सिंगल डबलला आता मात्र जास्त महत्त्व दिलं जातोय कारण की या ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाहीयेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटकातील एक चेंडू बाकी असेल. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. टार्गेट या मॅचमध्ये 68चं. हिमांशू म्हात्रे साकिंग गेला आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नक्कीच आला. हिमांशूला देखील परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना जय वागेश्वर देसाई संघाला खेळाडू बाद.
चला टीम मीटिंग कमी करा. खिडकाली टीम मीटिंग कमी करा. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. लवकर फास्ट घाई करा. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा 23 23 धावा धावा बलकावरती आहेत. विजयासाठी 68चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मॅच फक्त आपण बॅलन्स असणार आहे. खिडकाली संघ वेळ कमी घ्या. शनिदास पाटील आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. हा सेमीफायनल देखील आहे. योगेशजी पवार थोडं सहकार्य करा. चर्चासत्र आपण नंतर तुमचा घेऊया. आता चर्चासत्र नको. आता आपण लगेचच सामना स्पीडअप करूया. सामना नक्कीच दरम्यान स्पीडअप करू. ऋतिक यावेळेचा हा फटका हवेत खेळले. चेंडू उंच गेला. भरपूर उंच आहे. लांब देखील तेवढा जाणार आहे. जबरदस्त हा शॉट. फलंदाज विकास पाटीलच्या बॅट मधून षटकार. मॅच मध्ये विकासकडनं जास्त अपेक्षा असतील. एक चांगला हिटर आहे. एक चांगला फिनिशर आहे. हितेश भोईर आणि विकास पाटील. षटकातील पुढील चेंडू बागफुला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. मात्र इथे थडमान चूक होणार नाही. फर्स्ट स्लिप मध्ये पकडला गेला झेल आणि संपला विकास पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. जय शेलार आपण व्यासपीठावरती यायचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या दरम्यान फलंदाज ज्युनियर नितीन पाटील. चांगला कमबॅक करत असताना ऋतिक या षटकामध्ये. विकास जो आक्रमक फलंदाज होता टीम देसाईचा त्याला नक्कीच त्या दरम्यान प्रतीचा प्रवास करावा लागतोय. ऋतिक षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. यावेळेचा फटका तर हवेत खेळले. तिकडे फिल्डर हितेश भरपूर वेगाने आले होते. मात्र चेंडू त्यांना बीट करून जाणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील धावा 4.
बागफुटला जाऊन करत असताना फटका चांगला आहे, चेंडू मात्र भरपूर वेगानं चालला, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेश भोईरच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धावसंख्या 39 आकड्यावरती. जशास तसं प्रति उत्तर देत असताना अजूनही मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतं. 50-50 सामना आहे. दोन्ही टीमला समान संधी या मॅचमध्ये हा सामना जिंकण्याची ज्या अनुषंगाने आपल्याला खेळ पाहायला मिळतो या मॅचमध्ये. ऋतिक अवध विकेट ना, पुढील चेंडू बॉटमनचा सुंदर वापर केला. डीप मध्ये नक्कीच तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली, रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली. ओव्हर थ्रो मात्र बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित आहेत. धावा आहेत मिळतीला 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलक 41 वरती. विजयासाठी या मॅचमध्ये 68चे टार्गेट आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर विरुद्ध धावा 41. यस दिस आहे. बारा चेंडू आणि 27 धावेची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. पंकज आलेत गोलंदाजी मार्कवरती. चला किडकली संघ थोडा सहकार्य करा, लवकरात लवकर दरम्यान सामन्याला सुरुवात करा, कारण का अजूनही आपल्याला मॅचेस भरपूर खेळवायच्या आहेत. दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे, इनसाइड एज. चेंडू मात्र कीपरच्या पाठी फील्ड होतो, तोपर्यंत मिळेल इथनं धावेक. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 42. 26 धावेची अजूनही गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11-26 या मॅचमध्ये. चांगला फटका येत असताना हितेश भोईरच्या बॅटमधून सुपर चौकार. सन्माननीय हेमंत कोलेकर यांना विनंती का आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 46.
चांगला खेळ आणि चांगलं क्रिकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. पुढील चेंडू इनसाइड आउट, फटका तर सुंदर आहे, सुपर शॉट आहे. हितेश भोईरनं मात्र केली आक्रमणाला सुरुवात. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेदिल धावा 6. बावन्न धावा स्कोर बोर्ड वरती. स्लॉक्सी पे हा देखील फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो हितेश भोईरच्या बॅटमधून. आता मात्र आक्रमक फटकेबाजी टीम देसाईसाठी. अजून एक षटकार. अठ्ठावन्न धावा स्कोर बोर्डवरती विजयासाठी. आता मात्र 10 धावेची गरज आहे. पहिल्याच इनिंग मध्ये मी उल्लेख केला होता की इथनं समोर देसाई आणि एक मोठी धावसंख्या बनवणं गरजेचं असणार आहे. चांगला खेळ आणि चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. संघाची धावसंख्या धावपलकावरती एकूण आपल्याला 58 पाहायला मिळतो. धावपलक 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. साकिंग यांना हितेश भोईर सज्ज खेळण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू हेलिकॉप्टर शॉट स्क्रीनच्या दिशेनं. अजून एक चांगला फटका आहे आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. मिदिल धावाच्या मध्ये मयूर मात्रेनं होलसेनं धावा खर्च केला 21. त्याच्यानंतर प्रवीण मात्रेनं धावा खर्च केल्या असतात. त्याच्यानंतर पुराणी चावल. दिलीप पाटीलनं काय गोलंदाजी केली. दिलीपनं जी गोलंदाजी केली मात्र ती जबरदस्त आणि अप्रतिम होती. 2 ओव्हरमध्ये धावा त्यानं खर्च केल्या. फक्त 11 विकेट घेतल्या 4. प्रतिम हा मात्र खेळाडू आहे. उल्लेख व्हावाच लागेल आणि ज्या अनुषंगानं गोलंदाजी दिलीप पाटीलने केली. सिनियर खेळाडू आहे. आता मात्र मॅचची आपण जर परिस्थिती बघितली तर चान्सेस जास्त आहेत टीम देसाईला. 6 चेंडू फक्त 6 धावेची गरज आहे. इक्वेशन तर सोपं झालं देसाईसाठी. ज्युनियर नितीन पल्लू शॉट खेळायचं होतं त्यांना. दिल स्कोप आता चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाहीये. धावेतनं 1 मेल. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 5 धावेची गरज. बॅटिंग तर चांगली केली. 16 धावा बनवल्या दरम्यान फलंदाज मोरेश्वरनं. त्याच्यानंतर आतापर्यंत हितेश भोईर चांगला खेळ करतोय. त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. 26 रन बनवल्यात. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका हवेत आहे. टायमिंग झालं नाही. मिस टायमिंग शॉट. फिल्डर हितेश झेलच्या खाली आणि हितेश भोईर मैदानाच्या बाहेर. गाडी पुढे घे तुझी प्लीज. स्क्रीनच्या बाजूने ऍक्टिव्हा.
नक्कीच विकेटची बरोबरी आहे आतापर्यंत. आपण बघतोय 5 खेळाडू पहिल्या इनिंग मध्ये बाद झाले होते, 5 खेळाडू या देखील इनिंग मध्ये बाद झालेत. टॉस देसाईचा होता. पूल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. तिकडं फिल्डर नक्कीच दरम्यान थोडासा वेळ घेत आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेतला आहे ज्युनियर नितीन आणि राहुलनं. तोपर्यंत मिळतील धावा 2. संघाची धावसंख्या धाबलकावरती 3 चेंडू 3 धावेची गरज आहे. विकेट न गमावता संघाची एकूण धावसंख्या 65 आहे, 65. विकेटची बरोबरी आहे. विकेट जर इथं नक्कीच गमावला गेला तर धावांची चेसिंग कंपल्सरी होणार आहे. पुढील चेंडू आगा वेगा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. तोच प्रयत्न सातत्यानं ज्युनियर नितीन करत असताना आणि ह्या चुका बघा, ह्या चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये खिडकाली संघ काय करतोय. एका धावेची इथनं गरज असेल. 67. सिक्स्टी 67 स्कोर लेवल झाली आहे. 2 एका धावेची गरज आहे. विकेट न गमवता धाव जर इथनं बनवली नाही तरी देखील मात्र इथनं मॅच जिंकता होऊ शकेल. नारुलीच्या स्पर्धेमध्ये कालच्या नक्कीच रात्रीमध्ये असंच काय झालं. एका चेंडूमध्ये दरम्यान एक बनवायची होती, विकेट गमवायचं नव्हतं, मात्र विकेट मात्रेपाडा संघानं गमावला आणि तो सामना मात्र दिघोडे संघानं जिंकला होता. असा हा क्रिकेट आहे. दरम्यान आता मात्र आपल्याला मॅच इथनं शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. इथनं चेंडू शिल्लक आहे आता मात्र 1 आणि विजयासाठी एका धावेची गरज आहे. आणि आता मात्र तशीच सिच्युएशन आहे. करायचं तर करायचं काय. दोन्ही बाजूनं आता मात्र टेन्शनचं वातावरण आहे. टेन्शन आणि टेन्शन. क्लोज फिल्डिंग, अंब्रेला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शेजारी वारलेत आणि आता मात्र ही मॅच आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धाव आणि चेंडू खराब हाताळलाय. चेंडू खराब हाताळलाय आणि नक्कीच आला इथनं हा षटकार. अशा प्रकारे सामना हा शेवटच्या बॉलवरती जिंकला.